गोकुळ शिरगाव चोरी प्रकरण उघडकीस, तिघे अटकेत, 1,43,000चा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कामगिरी केली आहे। गोकुळ शिरगाव परिसरातील केबल चोरी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत 1,322 मीटर केबल, रिक्षा आणि मोबाईल असा एकूण 1,43,400 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। ही कारवाई 8 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली आहे। गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की चोरी केलेला मुद्देमाल काही व्यक्ती रिक्षामधून हलवण्याच्या तयारीत आहेत। त्यानुसार उजळाईवाडी परिसरात सापळा लावण्यात आला। कारवाई दरम्यान 3 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 1,322 मीटर केबल, बजाज कंपनीची रिक्षा, MS09EL 6467, विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 1,43,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील तपासात चौघांनीही गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्यानं पोलिसांनी नमूद केलंय। जप्त करण्यात आलेल्या वस्तू आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आल्या आहेत। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकानं पोलीस अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, सत्यजित तानुगडे, प्रदीप पाटील, संजय हुंबे, अमित मर्दाने, शिवानंद मठपती, रोहित मर्दाने, योगेश गोसावी, राजू कोरे यांनी संयुक्तरित्या केली। संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार तसेच पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।